पुढे जाऊया। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या नागपुरातल्या बैठकीचं पहिलं सत्र पार पडलंय। गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यात। गटबाजी टाळून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला राहुल यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिलाय। सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा या बैठकीला हजर आहेत। बैठकीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मोबाईल न्यायला बंदी घालण्यात आली आहे। तसंच प्रसार माध्यमांना 5 किलोमीटर दूर ठेवण्यात आलंय। एवढ्या गुप्ततेत राहुल गांधींची ही बैठक होती। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी यांच्या 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज नागपूरमधून सुरुवात झाली आहे। सकाळी त्यांनी विदर्भातल्या ब्लॉक आणि जिल्हाध्यक्षांच्या भेटी घेतल्या। या भेटीसाठी ते जात असताना वाटेत गाडीतून उतरून त्यांनी काही नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी त्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यासाठी ते रस्त्यातच उभे होते। गाडीतून ते उतरल्यावर कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले। तिथे त्यांनी कलावतीच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली। विशेष म्हणजे 2008 सालच्या दौऱ्यातही राहुल गांधी यांनी यवतमाळमध्ये कलावतीची भेट घेतली होती। नागपूरमध्ये राहुल गांधी ज्यांच्या घरी गेले त्या कलावतींची चर्चा केली। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे। 2008 मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना यवतमाळ जिल्ह्यात कलावती नावाची महिला भेटली होती। तिच्या घरी गेले आणि त्यानंतर कलावतीचा मोठा इतिहास आहे। नागपुरात सुराबर्डी येथे आला असताना परत त्यांना कलावती भेटली, त्यांच्या घरी तिथे गेले। आपल्यासोबत प्रत्यक्षात कलावती माकुड ज्यांच्या घरी राहुल गांधी गेले त्यांच्याशी बोलूया। राहुल गांधी तुमच्या घरी आले होते, काय झालं? हे रोडवर थांबले होते। रोडवर पुढे काय झालं? रोडवर थांबवलं, सुराबर्डी रोडवर ते थांबले। आम्हाला फार आनंद झाला। आम्ही त्याच्याशी बोललो, त्याने आम्हाला आशीर्वाद दिला, नमस्कार केला, फार आनंद झाला। आरती घेऊन स्वागत केलं। तुम्ही देखील तिथे होता, राहुल गांधी आले तेव्हा काय झालं? आम्ही त्यांचं स्वागत केलं, आम्ही त्यांना आशीर्वाद दिला, त्यांनी पण आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही त्यांच्या हारा फुलाने स्वागत केलं। ते गाडीतून उतरले, आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला, त्यांच्या पाया लागल्या, त्यांनी पण आम्हाला हाताला हात मिळवला, गाडीतून नमस्कार केला, डोक्यावर हात ठेवला आणि आमच्या सासूबाईला पण हाताला हात मिळवून दिला, मीने मुलाला पण हाताला हात मिळवून दिला। तुम्ही त्यांना काय आशीर्वाद दिला? आम्ही आपला मुलगा समजून त्याला आशीर्वाद दिला। छान पंधरी झाल्या पाहिजे। तर नागपूरच्या कलावती माकोडे परिवाराची इच्छा आहे की राहुल गांधींनी प्रधानमंत्री व्हायला हवं। महत्त्वाचं म्हणजे 2008च्या दरम्यान यवतमाळला राहुल गांधी कलावतीच्या घरी गेले होते आणि पूर्ण इतिहास झाला होता। आता या कलावतीचं भाग्य बदलतं हे येणारा काळच सांगेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।